सुरुवातीपासून आमच्या पक्षाचं ह्या मतदारसंघात कायम वर्चस्व आहे. त्या माध्यमातून आम्ही तिथं निवडून येऊ शकतो. आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माणसं आहे. त्यामुळं आमचा जो उमेदवार विजयी होणार हे निश्चित. त्यांच्या कामात पुढाकार नेहमी आहे. त्यांनी भरपूर कामं केली आहे. भागात म्हणा दलित वस्ती वगैरे गाव वाड्यात तिथं ते बरेच ठिकाणी पोचलेले आहेत. माननीय स्नेहलजी वेल्ला आणि सुरेशजी पवार यांना आमच्या विभागातून 2500च्या लीड आम्ही देण्याचं निश्चितच सच्चंग मानणं, त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही कल्पना नाही. नमस्कार. शाहूवाडी तालुक्यातील अंबाडे जिल्हा परिषद मतदारसंघामधील करंजपेन या गावात आपण आलोय. तर लोकांची जनमत जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे. सध्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणधुमाळी जोरात सुरू आहे. नेते मंडळी उमेदवार सगळे भेटायला बाहेर पडलेले आहेत. काय वाटतं तुमच्या गावच्या विकासाबद्दल आणि नेत्यांबद्दल काय परिस्थिती आहे? आत्ता तुम्हाला आत्ताची परिस्थिती सांगायची म्हटलं तर आमच्या गावचा विकास बऱ्यापैकी का रखडला आहे आमच्या माध्यमातून किंवा आमच्या पार्टीच्या माध्यमातून. तर आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही. जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समिती किंवा आमदारकी. त्याच्यामुळं आमच्या गावचा विकास हा 50% रखडला आहे, 50% झालेला आहे. ज्यावेळी तुमच्या पार्टीची सत्ता होती, म्हणजे मागच्या इलेक्शनला मला वाटतं आकांक्षा पाटील उभ्या होत्या, त्यावेळी किती विकास झाला? त्यावेळेला त्या आल्यात, आम्ही त्यांनी निवडून दिलं. बरेचसेच आम्ही त्यांच्यासाठी कष्ट केलं, पण निवडून गेल्यानंतर एकदा पण परत आल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी विकास केला हे काय सांगायची गरज नाही. मग आता जे उमेदवार उभे आहेत, रिंगणात 3 उमेदवार उभे आहेत, काय वाटते कुठला उमेदवार जास्त फास्ट आहे? आत्ताची परिस्थिती अशी आहे की आमचा उमेदवार जे आहे शिवसेनेत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आत्ताची परिस्थिती अशी वाटते की विकास कामाच्या माध्यमातून न बोलता सुरुवातीपासून आमच्या पक्षाचं ह्या मतदारसंघात कायमचं वर्चस्व आहे. त्या माध्यमातून आम्ही तिथं निवडून येऊ शकतो. दोन्ही विकास कामापेक्षा वर्चस्व महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आता कसं आहे, पहिल्यापासून सत्ता असल्यामुळं आमच्याकडं मतदारांचा पहिल्यापासून हे असल्यामुळं आमची पार्टी येऊ शकते. सध्या जी पंचायत समिती जिल्हा परिषदची रणधुमाळी चालू आहे, त्यामध्ये जिल्हा परिषद अंबाडे मतदारसंघात आपलं गाव येते. तर काय वाटते की उमेदवार कोण रिंगणात आहेत, कोण भेटायला येतात, काय काय परिस्थिती आहे? आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माणसं आहे. त्यामुळं आमचा जो उमेदवार विजयी होणार हे निश्चित, त्याबद्दल काही शंकाच नाही. काय परिस्थिती आहे तुमच्या अंबाडे जिल्हा परिषद मतदारसंघात? सध्या आता जिल्हा परिषद अंबाडे म्हणा पंचायत समितीची काय चालू आहे रणधुमाळ, तो जवळजवळ विकासाच्या जोरावरतीच आता सध्याचे उमेदवार आहेत. त्यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत. इथून मागे आणि इथून पुढे एकत्र राहतील. ते सध्या नौका उमेदवार आपले एल्लाराबा साहेब यांची सून आहे. ती विनय कोरे सावकारांच्या बरोबर ती एल्लाराबा नेहमी असायचे. त्यांच्या कामात पुढाकार नेहमी आहे. त्यांनी भरपूर कामं केली आहे. भागात म्हणा दरी खोऱ्यात म्हणजे दलित वस्ती वगैरे गाव वाड्यात तिथं ते बरेच ठिकाणी पोचलेले आहेत. असंच त्यांच्या कामाला गती राहील. हेच त्यांचा विकास, हाच त्यांचा मतदानचा विजय, हेच त्यांचं कामाची निधी म्हणून हाच त्यांचा विजय आहे. मतदानचा हाच त्यांचा विजय मतदानचा म्हणता येईल. थोडक्यात विकास काम हाच त्यांचा विजय. गेल्यावेळी जे उमेदवार होते निवडून आलेले अंबाडे मतदारसंघातील, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? त्यांना असं काय म्हणता येणार नाही की त्यांनी काम केलं नाही किंवा काम केलं वगैरे. थोडंफार त्यांनी पण काम केलं आहे. त्यांना काही जास्त त्यांचं मी काय बोलू शकत नाही. ते उमेदवार त्यांनी पण थोडंफार काम केलेलं आहे. आता अंबाडे जिल्हा परिषद मतदारसंघात 3 उमेदवार नवीन आहेत. हो, बरोबर आहेत की. काय वाटतं की हा अंबाडे मतदारसंघ प्रत्येक वेळी नवीन चेहराच देतो काय? नाही, तसं काय म्हणता येत नाही. नवीन चेहरा वगैरे असं काय म्हणता येत नाही. जे विकासाला गती तिथे विजयाला गती असं म्हणता येईल. आता सध्या उमेदवार जो आबांचा जो आहे एल्लाराबांची सून जी आहे ती चांगली आहे उमेदवार. तसं काही अडला काय हे म्हणता येणार नाही. म्हणजे आपण दावरता येणार नाही. विकास कामं त्यांनी भरपूर केले आहेत. त्यांनाच भरगोट मतदान विजय व्हावं आणि हेच उमेदवार योग्य आहेत असंच आम्हाला म्हणता येईल. जे उमेदवार निवडून येतील आत्ताच्या 2026 साली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अंबाडेतून, तर तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय सुधारणा कराव्यात आणि काय काय कामं करावी? काय एखादा प्रश्न जनतेचा एखादा प्रश्न असेल किंवा एखादा दलित वस्तीचा प्रश्न असेल तो त्यांच्या कानावर गेला किंवा त्यांना बोलणं कसं केलं तर त्यांनी तो सॉल्व्ह करावा आणि तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून द्यावा जनतेचा. शाहूवाडी तालुक्यातील अंबाडे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात 3 उमेदवार उभे. तशी चुरस शक्यतो कुठे नाही दिसत आपल्याला. सगळीकडं 2 उमेदवारांची चुरस आहे. तर काय वाटते की तुमचं गाव कुठलं आणि तुमचं नाव काय? तर या अंबाडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना जनसुराज्य पक्ष म्हणून आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आमच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आदरणीय स्नेहल वेल्लाळ वहिनी या ठिकाणी जिल्हा परिषदला उमेदवार म्हणून आहेत. येळवण-जुगाय पंचायत समिती मतदारसंघासाठी या ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गातून सुरेश पवार पारिवणेकर या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी अंबार्डे पंचायत समितीच्या अंतर्गत असणारे जिल्हा परिषदेला असणाऱ्या 2 पंचायत समितीचा विचार केला तर सावकर साहेबांनी विधानसभेच्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं केलेली आहेत, जो लोकांचा जनसंपर्क आहे, या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाची जी शक्ती या ठिकाणी उभी आहे या माध्यमातून आणि गोकुळचं संचालकपद आपल्या माध्यमातून सावकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण गायकवाड साहेब आहेत. तसेच सर्जीराव दादा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या विभागामध्ये तरुणांचा संपर्क आहे. तर आम्हाला ही निवडणूक तेवढीशी काही अवघड वाटत नाही. या दोन्हीही उमेदवारांचा जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीची या विभागाचे उमेदवार, पलीकडची ही पंचायत समिती भरघोस मतांमध्ये साधारणतः आमचा तर आकडा आहे, पंचायत समितीचा आमचा उमेदवार साधारणतः 2000च्या लीडनं येणार एवढी आमची या ठिकाणी गॅरंटी आहे. आणि जिल्हा परिषदचाही उमेदवार आमचा साधारणतः 1500च्या 2000च्या फरकानं या ठिकाणी विजय होणार एवढी या ठिकाणी खात्री आम्हाला 100% कार्यकर्त्यांना आहे. 1984 या विभागामध्ये कैलासवासी आमदार संजयदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आपण पूर्वीपासून काम करतो आहे. त्याच्यानंतर 2009 कोरे साहेबांनी या विभागामध्ये वाड्या वस्त्यापासून ही छोटी छोटी आमच्यासारखी कार्यकर्ते घेऊन एक विकासाच्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून पूर्ण वाडे असू दे, धनगरवाडा पूर्ण समाजापर्यंत रस्ता, पाणी पुरवठा आणि मंदिराच्या कामामध्ये आम्ही पूर्णत्वाने काम केले आहेत. त्यांच्याबरोबर आमचे नेते सर्जेरावदा पिरिडकर, कर्णश्री गायकवाड आणि आता जे उमेदवार आहेत स्नेहलजी वेल्लाळ, त्यांचे सासरे आबा वेल्लाळ हे आम्ही 84 एके ठिकाणी लहानपणापासून काम केलेलं आहे. आबा वेल्लाळ असताना यांना पूर्वीपासून समाजकार्यांची भरपूर असं आवड आहे. शासकीय निधी शासनाच्या माध्यमातून स्वतःच्या ताकदीवर कसा आपल्या भागामध्ये वळवून आणायचा यांची त्यांना कला अवगत आहे. आणि आम्ही आत्ता ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये आमच्या दोन्ही उमेदवारांना, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या दोन्ही उमेदवारांना आमच्या पंचायत समिती विभागातून 2500च्या लीडपर्यंत आम्ही निवडून लीड द्यायची पूर्ण आमच्या मतदारांची मानसिकता केलेली आहे. आणि तशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीत आमचा मतदार पाक अगदी तळागाळापर्यंत पोचून आपल्या विकासाचं काय ध्येय असतील, आमच्या आबा वेल्लाळांच्या काय भविष्यातल्या संकल्पना आहेत की बाबा हा आमचा मागासलेला भाग आहे, आज इथं काय आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, वाडी वस्तीवर पाणी पुरवठा पोचलं पण अजून प्रत्यक्षात ते अंमलात आलेलं नाही. त्याच्यासाठी ही सर्व आमची टीम जी आहे ही एकोप्यानं काम करते. आणि निश्चितच आमच्या भागामध्ये या दोन्ही उमेदवारांना माननीय स्नेहलजी वेल्लाळ आणि सुरेशजी पवार यांना आमच्या विभागातून 2500च्या लीड आम्ही देण्याचं निश्चितच चेंग मांडलं. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही कमी पडणार नाही.